पहा विद्यार्थिनींनो, आज आपण वर्ग 5 गणित या विषयातील एरिया याविषयी पाहणार आहोत. विद्यार्थिनींनो, या अगोदर आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हे पाहिलं. आज आपण एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ स्क्वेअर यांच्या फॉर्म्युलेविषयी पाहणार आहोत. फॉर्म्युले कसे बनलेत आता बघा. फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र कसं पहा. सपोज इट इज अ रेक्टँगल ABCD. हा ABCD रेक्टँगल दिलेला आहे. याची लेंथ जी आहे ही लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि या ठिकाणी ही ब्रीथ दिलेली आहे 3 सेंटीमीटर. रेक्टँगलच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे की समोरासमोरील लेंथ सारख्या मापाची असते. ही लेंथ 5 सेंटीमीटर, या ठिकाणी AB इज ऑल्सो 5 सेंटीमीटर, AD इज 3 सेंटीमीटर, सो BC इज ऑल्सो 3 सेंटीमीटर. हे तुम्हा सगळ्या मुलींना माहीत आहे. आता याचा अर्थ काय होतो की 5 सेंटीमीटर म्हणजे काय की या प्रत्येक या 5 सेंटीमीटरचं 1-1 सेंटीमीटरचे भाग आपण केले. 1, 2, 3, 4 अँड 5. या ठिकाणी 3 सेंटीमीटर म्हणजे याचे समजा 1-1 सेंटीमीटरचे 3 भाग करू आपण या ठिकाणी 1, 2 अँड 3. आता सपोज या ठिकाणी आपण हा तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हा 1 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर, अशा प्रकारे हा जो चौरस पडलेला आहे हा 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर. हा इकडे 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 1 स्क्वेअर सेंटीमीटरचे हे प्रत्येक 1 स्क्वेअर सेंटीमीटरचे चौरस पडलेले आहेत. असे या रेक्टँगलमध्ये किती चौरस पडले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अँड 15. म्हणजे या ठिकाणचं या संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ जर म्हटलं एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू या ठिकाणी किती आलं? 15 स्क्वेअर. किती स्क्वेअर आहे? 15 स्क्वेअर सेंटीमीटर. हे सगळे 15 चौरस आहेत सेंटीमीटरमधले. अशा पद्धतीनं आपण याचं एरिया ऑफ रेक्टँगल ABCD काढलं. यावरून फॉर्म्युला एक तयार होतो मुलींनो. पहा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, याला आपण लेंथ म्हणू आणि याला आपण ब्रीथ म्हणू. म्हणजेच याला आपण म्हणू लेंथ इंटू ब्रेथ, इंटू ब्रेथ. शॉर्टमध्ये याला आपण असे म्हणू शकतो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू B. L इंटू B हा झाला त्याचा फॉर्म्युला. 5×3=15 दॅट मीन्स 5 लेंथ झालं इंटू B 3 झालं. 5×3=15 स्क्वेअर सेंटीमीटर. इथं 15 स्क्वेअर सेंटीमीटर आलं, इथं सुद्धा 15 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रत्येक वेळेला आपल्याला बॉक्स करता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्याचा उपयोग करावा लागेल आणि या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून दिलेल्या रेक्टँगलचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल दिलेल्या लेंथवरून आणि ब्रेथवरून. हे लक्षात ठेवायचं. ज्याप्रमाणे आपण फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ रेक्टँगल पाहिला म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ पाहिला, त्याचप्रमाणे आपण फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ स्क्वेअर पाहणार म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र. आता काय आहे, समजा या ठिकाणी मी एक स्क्वेअर घेतला PQRS. स्क्वेअरच्या बाबतीतले तुम्हा सगळ्या विद्यार्थिनींना माहीत आहे की या स्क्वेअरच्या सगळ्या साईड इक्वल लेंथच्या असतात. समजा ही 3 सेंटीमीटर आहे तर ही 3 सेंटीमीटर, ही पण 3 सेंटीमीटर आणि ही पण 3 सेंटीमीटरचीच असते. याच्यासारखे आपण समजा 1-1 सेंटीमीटरचे या ठिकाणी आपण बॉक्स केले. हा 1 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर. आडवेसुद्धा आपण 1-1 सेंटीमीटरचे केले तर एकूण स्क्वेअर किती होतात? 1, 2, 3, 4, 5, 6
7, 8 अँड 9 किती स्क्वेअर झाले 9. म्हणजे एरिया ऑफ अ स्क्वेअर कोणता एरिया ऑफ स्क्वेअर PQRS इज इक्वल टू किती झाले 9 स्क्वेअर सेंटीमीटर. या बॉक्सवरून आपण सांगितलं. यावरूनच आपण फॉर्म्युला असा सांगू शकतो एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू ही साईड आहे लेंथ ऑफ वन साईड म्हणजे या ठिकाणी लेंथ ऑफ साइड इंटू लेंथ ऑफ साइड. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो याला ऑरमध्ये साइड इंटू साइड, साइड इंटू साइड. किंवा याला आपण असंही म्हणू शकतो साइडचा स्क्वेअर, साइडचा स्क्वेअर. पण तुम्ही या ठिकाणी साइड इंटू साइड म्हटलं तरी चालेल. साइड स्क्वेअर पुढे धरून आपण 7व्या वर्गात बघूया. अशा प्रकारे एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला लेंथ ऑफ साइड इंटू लेंथ ऑफ साइड. म्हणजे या ठिकाणी या बाजूची लांबी गुणिला या बाजूची लांबी सारखीच असतं आणि म्हणून साइड इंटू साइड म्हणजे 3 इंटू 3 म्हणजे या ठिकाणी साइडचा स्क्वेअर. किंवा आपण या ठिकाणी 3 इंटू 3 हा भाग न लिहिता असं लिहू इज इक्वल टू साइड किती घेतली 3 इंटू 3 3 3 9 स्क्वेअर सेंटीमीटर. एनी प्रॉब्लेम विद्यार्थिनींनो, याच पद्धतीचे गणितं आपल्याला या फॉर्म्युल्यावर आधारित दिले जातात. एरिया ऑफ रेक्टँगल काढायला देतात, एरिया ऑफ स्क्वेअर काढायला देतात. आपण या फॉर्म्युल्याचा उपयोग व्यवस्थित करायचा आणि या पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला सोडवता आलेच पाहिजे. तुमच्या पुस्तकामध्ये या प्रकारचे गणितं तुम्हाला दिलेले आहेत, शाब्दिक स्वरूपाची गणितं दिलेली आहेत. पाहू आपण 2 गणितं समजून घेऊ. हे समजलं? Example, what is the area of a rectangle of length 20 centimeter and width 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. विद्यार्थिनींनो, या ठिकाणी व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर अँड विथ 15 सेंटीमीटर. म्हणजे लांबी 20 सेंटीमीटर आणि रुंदी 15 सेंटीमीटर असताना एका आयताचे क्षेत्रफळ काय. आता या ठिकाणी पहिले लेंथ किती दिलेली आहे 20 सेंटीमीटर आणि ब्रेथ किती आहे बेट म्हणजे विड्थच झाली 15 सेंटीमीटर. हे दिलेलं आहे. आपल्याला काढायचं काय आहे एरिया ऑफ अ रेक्टँगल प्रश्नार्थक चिन्ह. मग इथं फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ अ रेक्टँगल is equal to L into B. L म्हणजे लेंथ. लेंथ किती आहे या ठिकाणी 20 इंटू 15 15 0 0 15 2 30 300 स्क्वेअर. इथं सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर. झालं आन्सर. हे झालं उत्तर. कठीण आहे. या पद्धतीनं आपण एरिया ऑफ रेक्टँगल काढलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ किंवा शॉर्टमध्ये L इंटू B लिहिलं तरी चालते. L मीन्स 20, B मीन्स 15. दोघांचा मल्टिप्लाय केला त्याचा प्रॉडक्ट 300 आला. स्क्वेअर सेंटीमीटर इज द एरिया ऑफ द गिव्हन रेक्टँगल. या पद्धतीनं आपण सोडवायचं. याला A न म्हणतात D म्हटलं तरी चालते.
सेकंड नंबरचं समजा एक्झाम्पल असं आहे दिलेलं, व्हॉट विल बी द एरिया ऑफ अ स्क्वेअर with sides 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल? एकदम सोपी आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट लिहायचं एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ साइड, length of side into length of side, length of side, side into side लिहिलं तरी चालतं. लेंथ ऑफ साइड किती याची? 15 सेंटीमीटर. यू राईट हिअर 15 इंटू 15, 15 गुणिला 15, 15 दोन्ही 30 ने म्हणायचं, म्हणजे 15 225 स्क्वेअर. काय तर सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर 225 सेंट. द एरिया ऑफ द स्क्वेअर, द एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. विद्यार्थिनींनो, या पद्धतीनं आपल्याला एरिया ऑफ रेक्टेंगलचे उदाहरणं देतात, एरिया ऑफ स्क्वेअरचे गणित देतात, आणि अशा पद्धतीनं आपल्याला सोडवता आले पाहिजे. पहा विद्यार्थिनींनो, आपण आणखीन एक तिसरं गणित यामधलंच एरियामधलं आपण समजून घेऊ. गणित असं आहे, अ वॉल दॅट इज 4 मीटर लॉंग अँड 3 मीटर वाईड हॅज टू बी पेंटेड. म्हणजे 4 मीटर लांबीची आणि 3 मीटर रुंदीची भिंत रंगवायची आहे. इफ द लेबर चार्जेस आर 25 रुपीज पर स्क्वेअर मीटर. जर रंगवण्याचा जो मजुरी खर्च आहे तो 25 रुपये पर स्क्वेअर मीटरला आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ अ लेबर फॉर द पेंटिंग धिस वॉल. तर या संपूर्ण या मापाच्या या पूर्ण भिंतीचा रंगवायचा खर्च किती? आता सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेट अस कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द वॉल टू बी पेंटेड. जी आपल्याला भिंत रंगवायची आहे त्या भिंतीचं आपण पहिल्यांदा क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून एरिया ऑफ रेक्टेंग्युलर वॉल, एरिया ऑफ रेक्टेंग्युलर वॉल यल इंटू बी. व्हॉट इज द यल हिअर? 4 मीटर इंटू बी किती आहे? 3 मीटर. 4 त्रिक 12, 12 स्क्वेअर मीटर इज द एरिया ऑफ द वॉल. विद्यार्थ्यांनो, हा एरिया निघाल्यानंतर लेबर कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू किती होईल? या ठिकाणी 25 रुपये. म्हणजे एका स्क्वेअर मीटरसाठी या रंगवण्याचा जो खर्च आहे मजुरीचा तो 25 रुपये पर स्क्वेअर मीटरला आहे. आणि सो द लेबर कॉस्ट फॉर आता किती? 12 स्क्वेअर मीटर. किती स्क्वेअर मीटर? विल बी या ठिकाणी 25 इंटू 12 म्हणजेच 12 पंचे 60 0 8 6 12 2 24 आणि 6 30 300 रुपीज. 300 रुपीज एवढा त्याचा लेबर चार्ज येईल. किती? 12 स्क्वेअर मीटर ती वॉल रंगवण्यासाठी. द या ठिकाणी म्हणू द कॉस्ट ऑफ लेबर फॉर पेंटिंग द वॉल विल बी 300 रुपीज. 300 रुपीज. या प्रकारचे व्यावहारिक उदाहरणं सुद्धा आपल्याला आली पाहिजेत. एखादी भिंत दिलेली आहे, तिची लांबी दिली आहे, रुंदी दिलेली आहे, पहिल्यांदा तिचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग ती भिंत रंगवण्यासाठी पर स्क्वेअर मीटरला किती रुपये घेऊन राहिले? तर 25 रुपये घेऊन राहिले. मग 25 रुपये जर पर स्क्वेअर मीटरचा रंगवाचा खर्च घेतो आहे तर पहिल्यांदा त्या भिंतीचं आपण क्षेत्रफळ काढलं. लेंथ इंटू ब्रीथनी, लेंथ 4 मीटर होती, ब्रीथ 3 मीटर होती, 12 स्क्वेअर मीटर निघालं. मग आपण लेबर कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर, 1 स्क्वेअर मीटरला लेबर कॉस्ट किती आहे म्हणजे मजुरीचा खर्च किती आहे? 25 रुपये आहे. सो द लेबर कॉस्ट फॉर 12 स्क्वेअर मीटर, 12 स्क्वेअर मीटर ती भिंत आहे, त्याच्यासाठी खर्च किती येईल? तर त्याला मल्टिप्लाय करायचा. 25 इंटू 12 इज इक्वल टू 300 रुपीज. द कॉस्ट ऑफ लेबर फॉर पेंटिंग द वॉल विल बी 300
रुपीज हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ती पूर्ण भिंत रंगवण्याचा खर्च लेबर चार्जिंग 300 रुपये खर्च येईल. 300 रुपयात ती भिंत पूर्ण रंगवल्या जाईल. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारची उदाहरणं, व्यवहारातली उदाहरणं आपल्याला नेहमी कामी येत असतात. आपल्या घरातल्या रूम जर एखाद्या वेळेला रंगवायचे असेल, त्यांनी पर स्क्वेअर मीटरनं सांगितलं असेल, तर आपल्याला पटकन लेंथ आणि ब्रीथ काढून त्यानुसार आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे, एरिया काढता आला पाहिजे आणि आलेल्या एरियाला दिलेल्या पर स्क्वेअर मीटरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला किती रुपये लागतील हे उत्तर काढता येतात. अशा पद्धतीचे गणितं आपल्याला नेहमी उपयोगात येत असतात. व्यवहारात तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही या प्रकारचे गणितं तुम्हाला प्रॉब्लेम सेट 50मध्ये दिलेले आहेत. प्रॉब्लेम सेट 50 हे तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सेट 50 हे होमवर्कच्या स्वरूपात पूर्ण सोडवून ठेवायचं आहे. मला असं वाटते तुम्हाला हे सगळं कळलं असेलच. ओके अँड थँक्स.